अर्जुन विनोद सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. पहिला बॉल गोलंदाज सज्ज असेल. विनेशचा हा बॉल, या बॉलला गती होती, बॅटची कडा, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. आणि मात्र पहिला बॉल डॉट आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज विनेश. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकातील पहिला डॉट बॉल विनेशकडनं. मल्लिकार्जुन त्याला साथ देतोय. दुसऱ्या बाजूने विनोद ओपनिंग पेअर. पुढील बॉल विनेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळलाय. लॉफ्टेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका आपण पाहतोय. अप्रतिम फटका आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. बॅकफुटवर जाऊन शप्पल होऊन थोडा क्रॉस हा फटका केलाय, मिड विकेटला क्लिअर केलाय, षटकार. पहिला वेलकम षटकार आपण पाहतो या पहिल्या इनिंगमध्ये मल्लिकार्जुनच्या बॅटमधून. डबल कव्हर धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. विनेश आपण पाहतोय टेनिस क्रिकेट त्याचबरोबर लेदर क्रिकेटचा अनुभव विनेशला. ओ यावेळी दिशाहीन चेंडू, गोलंदाज दिशा बरकवतो. इट्स अ बीमर नो चा इशारा पंचांचा येतोय. आणि नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीटचा बॉल. आणि तो फ्रीटचा बॉल असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल फ्रीटचा. टोटल 7. यावेळी ऑन साइडला फ्रीटच्या बॉलवरती षटकार. ओव्हर पिच चेंडू होता आणि इथं मात्र पुरेपूर फायदा घेतला मल्लिकार्जुनच्या बॅटमधून. हा षटकार आपण पाहतोय फ्रीटच्या बॉलवरती. 6 धावेने धावपल कव्हर धावसंख्या टोटल परावर्तित होताना आपण पाहतोय. 13 धावा धावपल कव्हर. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय विनेश यावेळी पटका पसेल का, चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि इथं मात्र कुठलीही चूक नाही आणि एक साधा लॉलीपॉप झेल आपण पाहतोय. रजत कुमरपंत आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. आणि पहिली विकेट आपण पाहतोय. पहिला धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला, विल्सन बॉईज संघाला. 13 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. मल्लिकार्जुन बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 12 धावा केल्या. न्यू बॅटर उन्नी तिसऱ्या क्रमांकासाठी. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. विनेश सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. विनोद ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास नक्कीच कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. लॉफ्टेड फटका होता, थोडासा इनसाइड आउट केलाय. आणि इथं मात्र 4 क्षेत्ररक्षकांची शर्यत होती चेंडू अडवण्याची, पण या शर्यतीमध्ये चेंडू विजयी झाला. डाऊन द ग्राउंड चौकार. आणि या 4 धावेने धावपल कव्हर धावसंख्या परावर्तित होताना सांघिक धावसंख्या धावपल कव्हर नाममात्र 17 धावा धावपल कव्हर. षटक क्रमांक पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या मॅचमध्ये बॅटिंग करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर विल्सन बॉईज संघ. 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज विनेश फिल्डिंग सेट करतोय. थोडासा बदलाव आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये. डीप वायडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणण्यात येतोय. या विखोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय. इथं मात्र चेंडूचा प्रवास मिड ऑफला. इथं मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांचं इथं मात्र रेफर केलं जाईल.
तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय OUT आउट. तर दुसरा धक्का बसतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विल्सन बॉईज या टीमला. विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का बसतोय 17 पे 11. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महत्वपूर्ण एक पहिलं षटक समाप्त होते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 17 धावा खर्च केल्या, 2 विकेट या षटकामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय 4थ्या क्रमांकासाठी मारुती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गौरव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण हे दुसरं षटक. कॉम्प्लेक्स एनकडनं सज्ज असेल. दुसऱ्या ओव्हरीचं पहिलं बॉल फेस करतो मारुती. त्याला साथ देतोय उन्नी. ऑन स्ट्राईक उन्नी किशन. यावेळी पायात टाकलेला हा बॉल आपण पाहतोय. इथं मात्र अपील होतंय आणि इथं मात्र डॉट बॉल. पहिला डॉट बॉलने सुरुवात करतोय गौरव. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू गौरव. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातील दुसरा बॉल ऑन स्ट्राईक उन्नी सज्ज असेल. पुढील बॉल फेस करण्यासाठी गौरव सज्ज असेल कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. यावेळी हा ट्रॅकर बॅटची कडा आपण पाहतोय आणि एक मोठी विकेट. कट बिहाइंड विकेट क्रमांक तिसरा हादरा बसतोय इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाला. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करतो या मॅचमध्ये विल्सन बॉईज संघ. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर या मॅचमध्ये आणि आघाडीचे 3 फलंदाज माघारी परत असतात. न्यू बॅटर परशुराम मैदानामध्ये दाखल होतोय. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विल्सन बॉईज वास्को टीम बॅटिंग करते या मॅचमध्ये. प्रथमतः पुढील बॉल गौरव सज्ज असेल कॉम्प्लेक्स एनकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी आल्याला एक मोठा फटका आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेक सुरेख करतोय स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एक धाव ही बहाल केली. परिणामी एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. पुढील बॉल गौरव फिल्डिंग सेट करतो. त्यानंतर सज्ज असेल आणि पुढील बॉल फेस करेल मारुती. आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण थोडं नक्कीच बदललं जाईल गौरवकडनं. आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट आणि डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ऑन साईडला आणि शॉर्ट लॉंग लेग. या उजव्या एष्टीवरचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर धावा आणि अवांतर धावेने धावपलकावर धावसंख्या 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. गौरव सज्ज असेल कॉम्प्लेक्स एनकडनं. पुन्हा एकदा 8 पावलांचं रनअप मोठं. यावेळी खुलात टाकलेला हा बॉल समोर ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने होते थोडीशी वाईडिश आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि यात कपल धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. धावपलकावर धावसंख्या 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचा खेळ विल्सन बॉईज वास्को टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय. यावेळी खोलात टाकलेला हा बॉल बॅक टू द बॉलर आणि इथे मात्र डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नसेल. 21 टोटल लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी समोर हा फटका खेळलाय जमिनीलगतचा फटका.
डीप स्ट्रायकरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र आपण पाहतोय आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. प्रारंभी धावफलकावर धावसंख्या 22 3 गड्यांच्या मोबदल्यात विल्सन बॉयज वास्को या टीमच्या धावा. करंट रन रेट 11 धावेच्या सरासरी 2 षटकानंतर 22 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बाबू आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं स्वतःकडून आणि आपल्या टीमकडनं तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँडेड बॅटर मारुती ऑन स्ट्राईक. तिसऱ्या ओव्हरचं पहिलं बॉल. यावेळी ऑन साईडला आडव्या बॅटने बॉलला भिरकावून दिले. सीमा रेषा पार चौकार. 1 बाउन्स चेंडू डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आपण पाहतोय खाली क्षेत्रामध्ये डीप फॉरवर्ड मिड विकेटला आणि पहिल्याच बॉलवर चौकाराने स्वागत केले बाबू या बॉलरचं. 4 धावांनी धावफलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होताना आपण पाहतोय 26 टोटल. लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल बाबू ऑन द मार्क. हो यावेळी बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली. बॉटम हँडचा वापर केला. चेंडूला पाठवलंय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. आलाय चौकार. छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा. आणि इथं मात्र नक्कीच संजीवनी देणारे हे 2 चौकार असतील मारुती या बॅटरकडनं. धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होताना आपण पाहतोय. धावफलकावर 30 धावा टोटल 30. लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय विल्सन बॉयज वास्को संघ. एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू. 3 क्वार्टरची लढत आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल बाबू. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 चौकार खर्च केले बॅक टू बॅक. यावेळी कट केलंय. ओ व्हॉट अ कॅच. 1 हँड कॅच. साहिश कामत शॉर्ट बॅकआउट पॉइंट क्षेत्रामध्ये अप्रतिम प्रदर्शन. व्हॉट एफर्ट. आजच्या दिवसातील ही तिसरी कॅच. अप्रतिम कॅच साहिशकडनं. नक्कीच जॉन्टी रोड्स ची आठवण आली. युवराज सिंगची आठवण आली. रॉबिन सिंगची आठवण आली या कॅचने. अप्रतिम प्रदर्शन आपण पाहतोय 30 इयर्स सर्कलच्या आतमध्ये साईश कामतकडनं. आणि एक मोठी विकेट, प्राइस विकेट आपण पाहतोय. मारुती हा बॅटर माघारी परततोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते या अगोदर आणि इथं मात्र गोलंदाज बाबूने कमबॅक केलंय. बाबू सांगतो या अगोदर 2 चेंडू तुझे होते. हा चेंडू माझा. एक तेरी तो एक मेरी. 30. लॉस ऑफ 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. विल्सन बॉयज वास्को संघ या मॅचमध्ये बॅटिंग करतोय. टॉस हारल्यानंतर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल बाबू सज्ज असेल. आता मात्र अँगल बदलतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट राईट हँडर बॅटरसाठी. सिद्दीक न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. फिल्डिंग सेट करताना आपण पाहतोय उदय शेठ देसाई. फ्लाईंग सिप त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट. यावेळी ऑन साईडला नक्कीच प्रयत्न होता बॅटरचा मोठा पटका खेळण्याचा सतीशचा. इथं मात्र एक धाव. $31 total. Loss of 4 wicket. Third over in progress. Next ball बाबू. ओहो ऊंचाई लंबाई दूरी चेंडू सीमा रेषा पार. डायरेक्ट चंद्रार. आउट ऑफ द पार्क. दलवी चषक षटकार. बाबू विरोधात आक्रमण झालेलं आहे.
आणि एक बऱ्याच वेळाने एक मोठा फटका आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघतोय. सुंदर फटका सजवला, शफल झाला आणि त्यानंतर थोडासा उजव्या एष्टीच्या बाहेर बॉल होता आणि त्यानंतर ऑन साईडला बॉलला क्लिअर केलंय. यावी अल्टीपल्टी तो मात्र हा चेंडू गॅप मधून जाईल, डीप कव्हर एक्स्ट्रा पॉइंट आणि इथं चेंडू सीमारेषा पार. अजून एक मोठा फटका आपण पाहतोय अल्टीपल्टीचा. बॉलला केलं कल्टी आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होताना आपण पाहतोय 41 टोटल. 3 षटकांचा खेळ समाप्त होते 41 धावा धावपलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विल्सन बॉयज वास्को संघ बॅटिंग करतोय. करंट रन रेट 13.67 धावसंख्येने सरासरी आतापर्यंत 3 षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण होताना पाहतोय. रजत कुमार पंत एक युवा खेळाडू, गुणवान खेळाडू सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. कॉम्प्लेक्स एंडकडनं वैयक्तिक स्वतःकडून पहिलं, टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण हे 4थं षटक आणि या 4थ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल सतीश ऑन स्ट्राईक. यावेळी समोर हा पटका खेळलाय डीप वाईड इश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडा फंबल होतोय, त्यानंतर चेंडूची परती आणि एक धाव. एका धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होताना आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 42 धावा धावपलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होते. रजत पुन्हा एकदा सज्ज असेल 8 बॉलांचं रनअप कॉम्प्लेक्स एंडकडनं. ओ यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, पटका बसतोय. ओ माय गॉड, इथं मात्र कॅच ड्रॉप झाली. स्वतः नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय रजत. फॉलो थ्रूवरती प्रयत्न चांगला झाला होता, पण इथं मात्र कॅच सोडली गेली. फॉलो थ्रूवरती नक्कीच प्रयत्न झाला होता. यावी गति, वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता. एक रफ्तार वाली गेंद और बल्लेबाज को गिरफ्तार करते हुए डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक, 4थी ओव्हर प्रगतीपथार. रजत कुमार पण पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी फलंदाज थोडा पुढे सरकला होता. आखूट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने, उदयशे देसाईने. आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय रजतकडनं. चांगली गोलंदाजी रजतकडनं आपण पाहतोय. अप्रतिम लेंथ लाईन आपण पाहतोय. आतापर्यंत 2च धावा खर्च केला या पहिल्या स्पेलमध्ये. हो, यावेळी आक्रमण केलंय. मोठा फटका आहे डीप फॉरवर्ड मिड विकेटला चेंडू आउट ऑफ दी पार्क. चेंडू सीमारेषा पार. दलबी चषक षटकार. बऱ्याच वेळेने एक मोठा फटका, संजीवनी देणारा हा फटका असेल. आपण पाहतो ऍक्शन रिप्लेमध्ये शफल झाला, क्रॉस बॅटेड हा फटका केलाय सतीशने आणि एक 6 धावेच्या मदतीने टीमचं टोटल धावपलकावर आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 49 धावा, 49 टोटल. हो, यावेळी लोअर फुल टॉस क्रॉस बॅटने पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलंय. षटकार फ्लायटेट नक्कीच. आणि इथं मात्र एक मोठा फटका फ्लॅट 6 आपण पाहतोय. सतीशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या परावर्तित होताना आपण पाहतोय. टोटल 55, लॉस ऑफ 4 विकेट. 4 ओव्हरी फाटल्या 55 4 विकेट.
बॉलिंगमध्ये बदल होताना आपण पाहतोय आणि महत्त्वपूर्ण 5व्या षटकासाठी वर्णी लागते रजत पागी. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. परशुराम ऑन स्ट्राईक 5व्या ओव्हरीचो पहिलो बॉल. परशुराम पेस करलो. फर्स्ट बॉल रजत पागी राईट अप ओव्हर द विकेट ऑन द मार्क. टोटल 55 लॉस ऑफ 4 विकेट. 4 ओव्हर कंप्लीट. 5व्या ओव्हरीचो खेळ पहिलो बॉल. अल्टीपल्टी पहिल्याच बॉलवर चेंडूचा प्रवास होतोय डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावे लागेल आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 56 टोटल लॉस ऑफ 4 विकेट. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच. यावेळी बैठक फटका स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. पॅडचा वेध घेतोय आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने धावपलकावर धावसंख्या 57 लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या इनिंगची ही शेवटची ओव्हर आपण पाहतोय. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निम्नी ओव्हर या पहिल्या इनिंगची. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगोदर टप्प्याचा बॉल होता. चांगला बॅकअप तिथं पाहायला भेटतोय. शॉर्ट लॉंग स्टॉपमध्ये क्षेत्ररक्षक घेतोय आणि इथं मात्र एक धाव ही बहाल केली की जाईल का नाही हे नक्कीच पाहिलं जाईल. रेफर केलं जाईल. तिसरे पंच टीव्ही पंच जोडले जातील. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. सेब आहे. 2200 रुपयामध्ये एक धाव. यावेळी अगुटप्प्याचा बॉल मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. फलंदाज थोडा पुढे सरकला होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क खराब. बाकीचं काम पूर्ण विकेट किपरने केलंय. यावेळी उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचाने दोन्ही हात समांतर केले. व्हाईट बॉलने टोटल धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय परावर्तित होताना 59 टोटल लॉस ऑफ 4 विकेट. 5व्या ओव्हरीचा खेळ. लास्ट ओव्हर निम्नी ओव्हर. रजत पागी एक अष्टपैलू खेळाडू. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला खेळाडू. पुढील बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने बॉलला भिरकावून दिलंय. लांब 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 भरपूर लांब. यूज 6. चेंडू सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क. दलवीच्या षटकार. शप्पल होऊन हा क्रॉस बॅटेत फटका घ्यायला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय. काय फटका सजवला. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. एक संजीवनी देणारा षटकार. टोटल 65. उड़ाया. ठोक डाला. गेंद डालना चाहता था गली में लेकिन गेंद गई दिल्ली में. सीमा रेषा पार. षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार. नक्कीच एक मोठं टार्गेट सेट केलं या षटकाराने. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतो या 6 धावाने परावर्तित झाली. 71 टोटल. तर प्रतिस्पर्धी संघाला 72 धावसंख्येचं पाठलाग करायचं या मॅचमध्ये. 72 टार्गेट असणार आहे ते श्री दामोदर काणकोणा या टीमला. तर एक महत्त्वाचा सामना आणि आपण थोड्या वेळात दुसऱ्या डावाकडे वळूया. दोन्ही टीमला पुन्हा एकदा दुसऱ्या डावासाठी आपण शुभेच्छा देऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुढील आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग अशोक नाईक सर आपल्यासोबत जोडले जातील कॉम बॉक्समध्ये.
तर मी थोडा वेळ काही वेळ थांबतो. तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. दलवी चषक 2026 पर्व दुसरं. थैंक यू, धन्यवाद संतोष मरिए। और 72 रनों का टारगेट है मैच को जीतने के लिए 5 ओवर में। ओपनिंग जोड़ी अखिल देसाई और साइश कामत, ये जोड़ी आ चुके हैं मैदान पर और आखिरी 2 गेंदों पर 2 बड़े शॉट लगे और वहीं पर एक अच्छा ठीक ठाक स्कोर दिखाई दिया विल्सन बॉयज वास्को क्रिकेट टीम का। पावर प्ले का पहला ओवर बॉलिंग मार्ग पर सतीश यादव गेंदबाजी के लिए। एक अच्छा टोटल है, सामने बल्लेबाजी भी बहुत अच्छी है, गेंदबाजी भी है, मुकाबला अच्छा होगा दोनों का। सतीश यादव तैयार अपने बॉलिंग मार्ग पर और स्ट्राइक पर बल्लेबाज है अखिल देसाई और नॉन स्ट्राइकर एंड पर साइश कामत। और पहली गेंद पर बहुत ही बड़ा शॉट, वाइड स्लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई 6 रन के लिए। काफी प्रतिभाशाली बल्लेबाज है ये। और पहली गेंद पर सतीश यादव, बल्लेबाजी में सतीश यादव 26 रन। शुरू में मल्लिकार्जुन ने 12 रन बनाए थे, लेकिन कहीं ना कहीं आखिरी 2 गेंदों पर जो छक्के लगे वो ठीक ठाक कर गए मेरे ख्याल से। इस बार कारपेट के साथ खेला, सिंगल तो बनेगा। काउ कॉर्नर पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 7 पर।
लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी श्री दामोदर कणकोणा क्रिकेट टीम की साइश कामत स्ट्राइक पर बहुत अच्छी इनिंग खेली थी पिछले मैच में और अब सामना कर रहे इस मैच में सतीश यादव की गेंदबाजी का। इस बार अच्छा शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर गैप में गेंद। साइश कामत ने अपना खाता खोला चौके के साथ। 4 रन मिले स्कोर में। सही जवाब देती हुई श्री दामोदर कांडकोणा क्रिकेट टीम मुकाबला विल्सन बॉयज वास्को क्रिकेट। स्कोर तो ठीक ठाक है लेकिन सामने बल्लेबाजी है और आखिरकार कौन खेलेगा सनग्रेस क्रिकेट टीम के साथ मडगांव क्रिकेट टीम के साथ। थोड़ा फील्डिंग में परिवर्तन मैदान पर और स्कोर आगे बढ़ा 11 पर। अखिल देसाई 7 पर, साइश कामत 4 पर। पहला ओवर जो पावर प्ले का। फुलरलिन की गेंद अल्टी पल्टी की कोशिश। अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका सतीश यादव ने और धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 2 फील्डर है, एक स्क्वायर लेग बाउंड्री पर लेफ्ट हैंडर के लिए, एक मिड विकेट बाउंड्री पर। इस बार थोड़ा सा अपेश खेला, गेंद हवा में लॉन्ग ऑफ पर। फील्डर से दूर 1 रन। दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचा अच्छा थ्रो लेकिन मौका बिल्कुल नहीं था। थोड़ा सा अपेश, थोड़ा सा दूर से खेला था गेंद को बल्ले से लेकिन कैच का बिल्कुल मौका नहीं था। 2 रन मिले स्कोर में और 2 रन के साथ स्कोर पहुंचा 13 पर। तेरह पर पहुंचा टोटल स्कोर सतीश यादव। इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग पर और मिस टाइम शॉट। मौका मिला शॉर्ट स्क्वायर लेग पर, कैच को पकड़ा और पहला विकेट चला गया श्री दामोदर कांडकोणा क्रिकेट टीम का। साइश कामत आउट होकर वापस पहले विकेट में। बीचों बीच नहीं लगी इस बार गेंद साइश के बल्ले से और गेंद खड़ी होगी स्क्वायर लेग पर, शॉर्ट स्क्वायर लेग पर। कैच को पकड़ा, पहला विकेट चला गया। एक अच्छी सफलता। जिन्होंने पहले पिछले मैच में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी वो बल्लेबाज आउट होकर वापस पहले विकेट में और उनके आउट होने के बाद नए बल्लेबाज विनेश सतरकर जो टीम के ऑलराउंडर खिलाड़ी वो बल्लेबाजी के लिए। स्कोर 13। 1 विकेट पर 5 ओवर का मुकाबला। जो जीतेगा वो खेलेगा सनग्रेस क्रिकेट टीम मडगांव क्रिकेट टीम के साथ क्वार्टर फाइनल का मुकाबला। फिलहाल फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं और समीर दूरी आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। पिछले मैच में 7 रन 2 विकेट चटकाए थे समीर दूरी ने और इस मैच में अखिल देसाई ने पहली गेंद पर बड़ा आगाज किया है। स्लो ओवर 1 फ्लाइटेड लेग ब्रेक। जल्दी खेल बैठे, गेंद चली गई विकेट के पर के हाथों में। एक अच्छी शुरुआत समीर दूरी की इस मैच में। स्कोर 13। 1 विकेट पर नॉन स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज न्यू बैटर विनेश सतरकर, एक बहुत ही अच्छे ऑलराउंडर और स्ट्राइक पर अखिल देसाई। ओ ये गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर और अंपायर का इशारा हो चुका है। हमारे तीसरे अंपायर सर राजेश शिंगणापुरकर, टीवी अंपायर जो कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं। देखा जा रहा है ये इस गेंद के बारे में।
लाइव एज के साथ ये प्रसारण है, शानदार कैमरा वर्क है, दड़वी चषक और तीसरे अंपायर का इशारा नो बॉल का। सिक्सर और नो बॉल यानी टोटल मिले 7 रन और आने वाले गेंद के लिए अंपायर का इशारा फ्रेट का। तो अगली गेंद होगी फ्रेट की और गेंदबाज पर दबाव होगा समीर दूरी पर फ्रेट पर। अखिल देसाई बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और अब तो मौका आ चुका है फ्रेट का। देखना होगा क्या होता है फ्रेट पर। 20 लॉस ऑफ 1 विकेट, 20 रन 1 विकेट पर फ्रेट की गेंद। ये फ्रेट की गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल के साथ एक सिंगल और बढ़ गया तो फ्रेट जारी है, स्कोर आगे बढ़ा 21 लॉस ऑफ 1 विकेट। बढ़िया शॉट मिड विकेट पर, एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। फ्रेट का मौका मिला अखिल देसाई जिन्होंने पहली गेंद पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर बड़ा शॉट लगाया था, वो स्ट्राइक पर और स्कोर आगे बढ़ता हुआ 27। छोटी गेंद शॉर्ट आर्म पुल, लॉन्ग ऑन बाउंड्री पर और एक बड़ा शॉट 6 रन के लिए। इससे पहले के मैच में 7 रन देकर 2 विकेट हासिल किए थे समीर दूरी ने, लेकिन इस मैच में कहीं ना कहीं महंगे साबित हो रहे हैं। और एक छक्का लगा अखिल देसाई के बल्लेबाजी में और श्री दामोदर कांडकोणा क्रिकेट टीम को मिले और 6 रन। स्कोर आगे बढ़ा 33 लॉस ऑफ 1 विकेट। शॉर्ट ऑन पोल, मिड विकेट बाउंड्री पर और एक बेहतरीन शॉट 6 रन के लिए अखिल देसाई के बल्ले से। एक तोड़फोड़ की बल्लेबाजी अखिल देसाई, एक अच्छा टोटल 72 का 72 का और उसको जवाब देती हुई श्री दामोदर कांडकोणा जो जीतेगा आने वाला मैच खेलेगा क्वार्टर फाइनल का मुकाबला सनग्रेस क्रिकेट मडगांव क्रिकेट टीम के साथ। ओवर पिच गेंद बिल्कुल ऑफ स्टंप को छोड़कर गेंद चली गई। समीर दूरी ने थोड़ा सा माथे पर हाथ रखे थे लेकिन गेंद नहीं लगी स्टंप पर, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। स्कोर रुका हुआ 39-39। ये ऑफ स्टंप से बाहर, ये प्रेशर है, ये दबाव वाला मुकाबला। जब बड़े शॉट लगते हैं तो गेंदबाज थोड़ा सा दबाव में आता है। वैसे तो काफी अनुभव है समीर दूरी के साथ, वापसी करना जानते हैं और अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर एक सिंगल और बढ़ गया। इस बार बेहतरीन शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद हवा में लेकिन मौका बिल्कुल नहीं मिला। ताकत थी, टाइमिंग का मिलाप था और 6 रन। मेरे ख्याल से यह ओवर बहुत महंगा साबित रहा। विराट तेंदुलकर के साथ चर्चा होगी। इस ओवर में कितने रन बने? 33 रन बने। जिस गेंदबाज ने पिछले मैच में 7 रन 2 विकेट चटकाए थे वही इस मैच में महंगे बने। 5 छक्के लगे। खेल 2 ओवर का समाप्त हुआ और 2 ओवर के बाद 46। आने वाले मैच के लिए इशारा हो रहा है सनग्रेस क्रिकेट टीम मडगांव क्रिकेट टीम, सनग्रेस क्रिकेट टीम मडगांव क्रिकेट टीम। छियालीस रन टोटल स्कोर 1 विकेट पर। तीन ओवर का खेल बाकी है 18 गेंदों का और 18 गेंदों में 26 रन, 18 चेंडूत 26 धावा सामना जिंकण्यासाठी श्री दामोदर कांडकोणा क्रिकेट संघासाठी। संध्याकाळच्या सत्रात या दोन संघाबरोबर ही लढत या मैदानात आपण बघतोय। दोन्ही संघ दर्जेदार तुल्यबळ, परंतु सरतेशेवटी सामना कोण जिंकतोय
आणि अंतिम सामना म्हणजे क्वार्टर फायनलचा सनग्रेस क्रिकेट संघाबरोबर मडगाव. अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया और जब तक गेंद को फील्ड करते, एक अच्छा शॉट लेदर क्रिकेट का, लॉन्ग ऑफ पर डीप पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में. एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. एक अच्छा क्रिकेट मैं कहूंगा विनेश सतरकर का. सामने उन्होंने मौका दिया अखिल देसाई को, जो लय में है, टच में है बिल्कुल, और उनको ज्यादा मौका दिया. अब तक 9 गेंदों में 37 रन बना चुके हैं अखिल देसाई. स्वप्निल गेंदबाजी पर एक अच्छे गेंदबाज है, मैच विनर गेंदबाज है. कई मुश्किल समय में इन्होंने अपने टीम को जीत दिलाई है. इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर खाली इलाका और गेंद चली गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर 4 रन के लिए. 1-2 विकेट बहुत जल्द लेने पड़ेंगे, नहीं तो यह मुकाबला 19-20 का होगा. मैदान पर वापसी करनी पड़ेगी. एक अच्छा ओवर, 1-2 विकेट मैच में कमबैक के लिए. टोटल पहुंचा 51, लॉस ऑफ 1 विकेट. 51 पर पहुंचा. तीसरा ओवर, आने वाले 2 ओवर का खेल बाकी है. इस बार ये गेंद मिस्टैम शॉट. ओहो, मौका निकला था कवर पर, लेकिन एक कुछ अजीब सा लगा. लॉन्गा पर एक्स्ट्रा कवर पर भी फील्डर थे, लेकिन वो कोशिश नहीं की उन्होंने. शॉर्ट एक्स्ट्रा कवर के फील्डर को पीछे जाना पड़ा, लेकिन मौका मुश्किल सा बना उनके लिए. 2 रन बने स्कोर के खाते में. आप रिप्ले लाइव एज के साथ जो दर्शक यूट्यूब के साथ ये दळवी चषक देख रहे हैं, आपको देखने को जरूर मिलेगा रिप्ले में. आज 3 बेहतरीन कैच देखने को मिले. सबसे अच्छा कौन सा कैच है, थोड़ा मुश्किल भी रहेगा. पहला, दूसरा या तीसरा. जो एक हाथ में पकड़ा दूसरा कैच, वो भी सोहेल ने. उससे पहले आसिफ जमादार, आशीष सिंगनगुट्टी, वो भी बेहतरीन कैच था. और साइश कामत ने एक बहुत अच्छा कैच पकड़ा. शॉर्ट आर्म पुल ऑन साइड पर फील्डर है मौजूद. गेंद को उठाते, शॉर्ट मिड विकेट पर फील्ड करते. एक सिंगल और बना दिया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन जुड़ गया. 1 रन के साथ फिर से एक बार स्कोर आगे बढ़ता हुआ श्री दामोदर कांडकोड़ा क्रिकेट टीम का. 54, लॉस ऑफ 1 विकेट. 54 रन 1 विकेट पर. विनेश सतरकर 1 पर. अखिल देसाई 44 पर 13 गेंदों का सामना करते हुए. इस बार टॉप एज बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद बाउंड्री लाइन की तरफ, फील्डर दूर है. 1 रन दूसरे के लिए निकले और जब तक गेंद को उठाते फील्ड करते. 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. 2 रन और मिले. 2 रन के साथ स्कोर पहुंचा. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 56 पर पहुंचा टोटल स्कोर मैच का. और खेल बाकी है अब 2 ओवर का, 12 गेंदों का, और 12 गेंदों में 16 रन मैच को जीतने के लिए. 12 चेंडूत 16 धावा. चलिए, सनग्रेस क्रिकेट टीम, मडगांव क्रिकेट टीम रेडी हो जाइए मैच के लिए. बॉलिंग में परिवर्तन, विनोद विल्सन. पहली गेंद पर विनोद विल्सन का स्वागत किया. लॉन्ग ऑन बाउंड्री पर सिक्सर और एक शानदार बल्लेबाजी. जोरदार तालियां अखिल देसाई के 50 रन पूरे होते हुए. जरा कैमरे की ओर बैट दिखाइए अखिल देसाई, कैमरे की ओर. थैंक यू. आजकल काफी संघर्ष कर रहे थे अपने फॉर्म के लिए, लेकिन बड़ा खिलाड़ी है, बिल्कुल कभी भी फॉर्म में आ सकता है. ये बड़े खिलाड़ी की निशानी है. और स्लॉग से और एक
हवाई फायर, सिक्सर 6 रन के लिए। विनोद विल्सन दो बैक टू बैक, दो छक्के, एक लॉन्ग ऑन पर, एक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर। अच्छा शॉट इस बार, दूर है फील्डर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, कोशिश जरूर रही, गेंद चली गई लॉन्ग ऑन बाउंड्री पर, 4 रन के लिए मैच को समाप्त किया अखिल देसाई ने। क्या शानदार बल्लेबाजी की, कितने गेंदों में कितने रन, कितने चौके, कितने छक्के, हम जरूर आपके लिए जानकारी देंगे, लेकिन तालियां तो जरूर होगी अखिल देसाई के बल्लेबाजी के लिए। बहुत बेहतरीन बल्लेबाज। दो चौके लगाए, 8 छक्के लगाए, 2 चौके, 8 छक्के, एक अभिजीत पारी, शानदार बल्लेबाजी, एक अभिजीत पारी। अखिल देसाई 16 गेंदों में 60 रन। और बिल्कुल कोई मन में सवाल नहीं था हमारे स्कोरर के विराट तेंदुलकर के मैन ऑफ द मैच के लिए, बस वही नाम। आइए अखिल देसाई मैन ऑफ द मैच। एक छोटा सा ब्रेक, लेकिन उससे पहले टॉस के लिए आए दोनों टीम कैप्टन। क्वार्टर फाइनल का मुकाबला सनग्रेस क्रिकेटर्स मडगांव और श्री दामोदर कानकोड़ा क्रिकेट टीम के साथ। चलिए दोनों टीम कैप्टन आइए प्लीज टॉस के लिए। और 6 ओवर का मैच होगा। अखिल देसाई आइए प्लीज मैन ऑफ द मैच के लिए। सर नितिन नाइक जिनसे आ तो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जा रही है। आइए प्लीज अखिल देसाई, शानदार बल्लेबाजी, 60 रन बने। आजकल थोड़ा फॉर्म के लिए संघर्ष कर रहे थे, लेकिन बड़े खिलाड़ी है, कभी भी बिल्कुल फॉर्म में आ सकते हैं, और वो फॉर्म देखने को मिला। बहुत शानदार बल्लेबाजी, मैन ऑफ द मैच का हकदार अखिल देसाई। और सर नितिन नाइक जिनसे आ तो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जा रही है। और अखिल देसाई के लिए इनाम श्री दामोदर फिशरीज जिनके ओर से थैंक यू श्री दामोदर फिशरीज, आपका बहुत बहुत धन्यवाद। 2000 रुपए का इनाम अखिल देसाई के लिए। और सर नितिन नाइक जिनसे आ तो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी। चलिए दोनों टीम कैप्टन टॉस के लिए। मैच होगा क्वार्टर फाइनल का 6 ओवर का। और जैसे खेल की शुरुआत, आवाज वॉइस ऑफ गोवा सर हरीश काकोडकर की। चलो कैप्टन आइए टॉस के लिए। थैंक यू, बिल्कुल धन्यवाद विल्सन बॉयज। check. तो आने वाले मैच का टॉस हो चुका है। सनग्रेस क्रिकेट टीम, मडगांव क्रिकेट टीम टॉस जीत चुकी है। क्वार्टर फाइनल का मुकाबला 6 ओवर का मैच, बस थोड़ी देर में मैच शुरू होने जा रहा है। और कमेंट्री बॉक्स में आवाज सर हरीश काकोडकर की।